नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमधल्या शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी पर्टिक्युलरली आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो. शेअर मार्केटमधली गुंतवणूक म्हटलं की गुंतवणूकदारांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक अशी असते आणि म्हणूनच कुठले नवीन शेअर्स घ्यावेत, कुठले शेअर्स होल्ड करावेत, आणखी काही ऑप्शन्स शेअर बाजारामध्ये आहेत का, किंवा शेअर बाजारामध्ये नवीन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक नेमकी कशी करावी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आहे हा आमचा खास शो पासवर्ड श्रीमंतीचा. आणि श्रीमंतीचा हा पासवर्ड देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नेहमीप्रमाणे शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे. आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, स्वागत या शो मध्ये तुमचं. खरं तर राजेश तांबे सरांना सगळेच जण ओळखतात. आपण झी बिझनेस या आमच्या बिझनेस वाहिनीवर आर्थिक विषयांच्या विश्लेषणादरम्यान आपण त्यांना नेहमीच भेटत असतो. गेल्या 30 वर्षांपासूनचे राजेश तांबे या क्षेत्राशी ते निगडित आहेत. तेव्हा शेअर मार्केटमधले गुंतवणूक आणि विविध प्रकारच्या गुंतवणुकीवर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. त्यासाठी आमचा टोल फ्री नंबर आपल्या सगळ्यांकडे आहे. सेट संजय पाटील, नमस्कार संजयजी, विचारा आपला प्रश्न. मॅडम नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, मला मार्क्सएम फार्माबद्दल विचारायचं आणि बास बीएसएफ ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स त्यांच्याबद्दल मला विचारायचं आहे. त्याचे शेअर परचेस करू शकतो. कोणची? मार्क्सएम फार्मा. दुसरी कोणची? बास बीएसएफ बास ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत सर तिथे. बीएसएफ. ओके ओके. काय नाव काय सांगितलं तुम्ही? संजय पाटील. संजय पाटील. अरे पाटील साहेब, आज तर तुम्ही यू हॅव टच माय हार्ट. यू हॅव टच माय हार्ट. अरे काय तुम्ही पहिला प्रश्न म्हणजे झी बिझनेसचा हिंदी चॅनल पण करतो, त्याच्यामध्ये पण अनुपमा कधी कोणी विचारलं नाही की बीएसएफ ही वर्ल्डची सर्वात बेस्ट केमिकल कंपनी आहे. जर्मन कंपनी, ज्याला आपण म्हणतो बोडा आलेनी जरा फॅब्रिक, ही जर्मन त्याचं नाव आहे. तर वन ऑफ द बेस्ट प्रोसेस कंपनीज. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये जर्मन्सचा कोणी हात नाही धरू शकत. दे आर द बेस्ट इन प्रोसेस इंडस्ट्री. प्रोसेस इंडस्ट्री फार प्रॉफिटेबल असते. अगर तुमच्याकडे आहे ते शेअर्स तर ठेवा. अजून अगर तुम्ही ते घेता तर देन लिगसी सारखी ती ठेवा. डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. कधी बोनस मिळाला तर हे बघा. पण मोस्टली एक चीज नॉर्मल हे मानून चला पाटील साहेब की मेजॉरिटी ऑफ द मल्टीनॅशनल कंपनीज विल गेट डिलिस्टेड इन प्रोसेस ऑफ टाइम. पण जेव्हा डिलिस्ट होतील तेव्हा आपण बघू. पण याचा अर्थ हे नाही की आता आपण त्यांचा शेअर नाही घ्यायचा. तर त्याचे सर्टन रिझन्स आहे, क्योंकि या मल्टीनॅशनल कंपनीजला एवढा प्रॉफिट असतो की यांना लिस्ट करण्याची काही जरूरतच नाही इंडियामध्ये. अँड देन वाय शुड यू बी अंडर दी रूल्स ऑफ सेबी. तर त्याचा एक पहिला प्रश्न. दुसरा, जसं त्यांनी सांगितलं की दुसरा एक त्यांच्याकडे कोणता तो शेअर होता, मार्क्सएम फार्मा. माझं असं म्हणणं आहे की प्रॉफिट अगर होत असेल ट्रेडिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही शॉर्ट टर्मसाठी घेतला, याच्यामध्ये एक्झिट करा. आणि लॉंग टर्म व्ह्यूने जसं मी तुम्हाला सांगतो की जे तुमच्याकडे शेअर्स आहे, जसा टॉरेंट फार्मा आहे, या त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कॅडिला हेल्थ केअर आहे, त्याच्यानंतर ल्युपिन जसा मी सांगितलंय, हा असे शेअर्स लॉंग टर्म साठी ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले प्रॉफिट मिळतील. मार्क्सएम शॉर्ट टर्म साठी ठेवा. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत उल्हासनगरवरून आपल्याबरोबर आहेत स्नेहल सावंत. नमस्कार स्नेहलजी, विचारा आपला प्रश्न. हा सर, तांबे सर, मला तुम्हाला 3 स्टॉक बद्दल मला विचारायचं आहे. हो. एक कर्नाटका बँक आहे, एक अशोक लेलँड आणि एक ज्युबिलियंट लाईफ सायन्स. ओके, व्हेरी गुड. कर्नाटका बँकमध्ये काही खराबी नाही आहे. स्मॉल बँक आहे. तर तुमचा ज्या व्हॅल्यूमध्ये आहे त्या एक चीज हमेशा लक्षात ठेवायची की जेव्हा आपण स्मॉल कॅप ज्या असतात, छोट्या ज्या बँक्स असतात विच आर नॉट ॲज बिग ॲज स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे त्याचा पर्सेंटेज शुड नॉट एक्सीड मोर देन 5%. तर कर्नाटका बँक, ज्यांच्याकडे कर्नाटका बँक आहे, धनलक्ष्मी बँक आहे, या अशा ठेवायच्या. जसं तुमच्याकडे 2%चा एक्सपोजर असेल, 3%, 4%, पण 5%च्या वरती जायचं नाही. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण आपला एक्सपोजर वाढवू शकतो, ॲक्सिस बँकमध्ये वाढवू शकतो, तर याच्यामध्ये होल्ड करून ठेवा. दुसरा त्यांची कंपनी आहे ज्युबिलंट. तर ज्युबिलंटमध्ये पण ठीक आहे. अजून के बिर्लाचे सन इन लॉ आहे आणि त्यांची ही कंपनी आहे. आणि आता सगळे त्यांचा डोमिनो पिझ्झा खातातच आहे. दॅट कंपनी इज ऑल्सो डन व्हेरी वेल. आणि खूप छान त्यांनी बिझनेस मॉडेल बनवलं फ्रँचायझी मॉडेल्सवर. आणि थर्ड कंपनी मला वाटतं त्यांनी तिसरी कोणती सांगितली, काहीतरी सांगितले, ट्यूबवरून काहीतरी सांगितलं. तर थर्ड कंपनी पण जी काय तुम्ही सांगितली ती पण तुमची चांगली आहे. आता एकदम मला काही लक्षात नाही, पण ऑल द 3 कंपनीज आर गुड. पण मी हे म्हणेल की प्रॉफिट तुम्ही हमेशा बुक करायचं. आता ज्युबिलंट लाईफ सायन्स आहे, प्रॉफिट बुक करायचा. तुमच्याकडे याचा डोमिनो पिझ्झाचा शेअर असेल, आय डोंट नो ॲट व्हॉट प्राइस तुम्ही घेतलाय, पण घेतल्यानंतर कोणतीही कंपनीमध्ये तुम्ही तो प्रॉफिट जरूर बुक करायचा. अँड यू मस्ट एन्जॉय विथ दॅट मनी. आपल्या पुढचे प्रेक्षक आहेत वर्ध्यावरून सचिन बोलतात. नमस्कार सचिनजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. माझं 2009 पासून श्रेयस शिपिंगचे शेअर्स आहेत 100. त्यावेळेस मी साधारणतः 89 रुपयाच्या भावाने घेतले होते ते. हो. आणि सध्या 688 ते 700च्या रेंज मध्ये आहेत ते. तर मी प्रॉफिट बुक करून घ्यावं की आणखी वेट करावं? नाही हो, प्रॉफिट बुक करायचा. कशाला प्रॉफिट नाही बुक करायचा? तुम्ही बघितलं ना की शिपिंग इंडस्ट्रीमध्ये किती अप्स अँड डाऊन्स आहे.
आणि आता तशी पण स्लोडाऊन आहे पुऱ्या वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये. आणि त्या स्लोडाऊनमध्ये तुम्ही बघताय की त्याचा शेअर तुम्हाला एवढा चांगला प्रॉफिट देतोय, तर निश्चित प्रॉफिट बुक करा आणि आपल्या फॅमिली बरोबर कुठेही एक ओव्हरसीजची ट्रिप मारून या. मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस, सेशल्स, हे सगळे ब्युटिफुल कंट्रीज आहे. आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल नेचरमध्ये तर वेस्ट इंडिजला जा. वेस्ट इंडिज ज्यांची क्रिकेट टीम यायची ते त्याचे 6-7 आयलंड्स आहे. वन ऑफ द बेस्ट आयलंड्स अँड वन ऑफ द बेस्ट नेचर्स यू विल सी. इथिओपियाला जा, ईस्ट आफ्रिकाला जा, बट एन्जॉय विथ दॅट मनी. बुक करा प्रॉफिट. अगदी. आणि पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत. पाटील आहेत आपल्याबरोबर, दीपक पाटील आहेत. नमस्कार दीपकजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. तांबे साहेब, माझ्याकडे बीईएलचे 100 शेअर्स आहेत. ओके. ते मी 3,300 रुपयांनी घेतलेले आहेत. ओके. ते एक वर्षभर ठेवले तर 5,000 पर्यंत जाईल का भाव? हे तर तुम्ही हा एस्ट्रॉलॉजिकल क्वेश्चन विचारताय, त्याच्यासाठी एक थर्ड चेअर इथे एस्ट्रॉलॉजी ठेवावी लागेल जिथे अनुभव बसले आहे त्यांच्याबरोबर. म्हणजे तो एस्ट्रॉलॉजिकल क्वेश्चन त्यांना विचारेल. मी एस्ट्रॉलॉजी करत नाही. पण मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही भारत इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर घेतलाय. ही कंपनी अत्यंत चांगली आहे. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येते. अजून त्यांचे चांगले कोलॅबरेशन्स आहे. आणि तुम्ही जेव्हा एअरपोर्टवर जाता तर स्क्रीनवरती जेव्हा तुम्हाला दिसतं तुमची फ्लाईट लँड झाली, टेक ऑफ झाली, डिलेड आहे, तर हे असे सगळे ते स्क्रीन्स बनवतात. डिफेन्ससाठी एवढे सारे इक्विपमेंट्स बनवतात. चांगल्या कंपनीज बरोबर त्यांचे जॉईंट व्हेंचर्स आहे. आता 3,000 रुपये हे आहे. तर हा आता तुम्ही जो म्हणताय 5,000 रुपये मिळेल की नाही, मी असा नाही बघत. मी याच्यामध्ये बघतो कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, कंपनी फार चांगला बिझनेस करते आहे, अजून पब्लिक सेक्टर कंपनी आहे, आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे ऑर्डर बुक्स चांगले आहे, प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, आणि त्याच्यानंतर डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. तर मग अजून काय पाहिजे? खरं, मग अशा वेळी होल्ड करावे बिलकुल जोपर्यंत त्यांना 5,000 हा भाव मिळत नाही. 5,000चा म्हणजे हा आता मिळेल त्यांना 5,000चा भाव, पण स्लोडाऊन आहे तर डेफिनेटली त्यांना मिळेल भाव. पण हा हेतू नका ठेवू त्याच्यामध्ये. हा हेतूने माणसाने इन्व्हेस्टमेंट करायची की मी कंपनी जी ठेवली आहे ती फार चांगली आहे. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, नागपूरवरून बोलतात, हर्षल आहेत. नमस्कार हर्षल, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. तुमचा फार मोठा फॅन आहे. थँक्यू. बॉसवर विचारला होता की तो 28,000 पर्यंत गेला होता शेअर आणि आता तो 20,000च्या जवळपास आहे. अशा वेळेस तो शेअर बाय करणं योग्य राहील का? बिलकुल. 20,000चा शेअर आहे बॉश. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये यू कांट मॅच द जर्मन्स, ऑटोमोटिव्हमध्ये यू कॅनॉट मॅच द जर्मन्स. आजपर्यंत नंबर 1 कंपनी अगर ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये बघितलं तर इज जर्मनी, सेकंड वुड बी जपान अँड थर्ड इज अमेरिका. तर यांना कोणीही आजपर्यंत डिस्प्लेस नाही केलं. काय हॅज द प्रॉडक्ट्स मर्सिडीज, ऑडी या ज्या ब्रँड्स आहे यांना कधी कोणी डिस्प्लेस केलं? इवन द जॅपनीज कार कंपनीज आर नॉट बीन एबल टू डिस्प्लेस. सेकंडली या कंपनीची मोनॉपली आहे. त्याच्यामध्ये हा शेअर अगर तुम्ही 20मध्ये पण घेतला तर अत्यंत चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. पण फक्त याच्यामध्ये एक थंब रूल ठेवायचा, सगळे पैसे जे आपले इन्व्हेस्टमेंटचे आहे ती कोणत्याही एका कंपनीमध्ये कधी नाही टाकायचा. त्याच्यामध्ये तुम्ही अराउंड 10%चा एक्सपोजर आपला टोटल इन्व्हेस्टमेंटचा 15% पर्यंत पण तुम्ही एक आपला एक्सपोजर बॉशमध्ये घेऊ शकता. अत्यंत फायनेस्ट कंपनी इन द वर्ल्ड. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, अंबरनाथवरून बोलत आहेत, सुनीता देसाई. नमस्कार सुनीताजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार सर. वी आर ग्रेट फॅन ऑफ युअर्स. थँक्यू. मी तुमच्या सांगण्यावरनं टेक महिंद्रा घेतला, खूप फायदा झाला मला. आता मला विचारायचं की मी टाटा स्टील, माझ्याकडे 100 शेअर्स आहे, तर बाहेर पडू का त्यातनं? पण लॉस होतोय का? हो. 600 अराउंड 600 ला घेतला होता आणि आता तर एकदम डाऊन आहे. नाही तर नाही. मग असं आहे की एक चीज लक्षात ठेवा की मेटल सेक्टर्समध्ये हमेशा एक सायकल असते. जसे माणसाच्या जीवनमध्ये सायकल आहे, आपल्याला 7.5 लागते, मग आपला कुठेतरी गुरु कुठे कमी होऊन जातो, कोणते तरी ग्रह कुठेतरी कमी नाही. पण सी बट आय मीन वी मस्ट अंडरस्टँड वन थिंग की म्हणजे लाईफ इज अ सायकल. लेट्स पुट इट दिस वे. अप्स अँड डाऊन्स आहे, तर देयर इज अ सायकल. तर तशी माणसाच्या ह्युमन लाईफमध्ये सायकल आहे, तशी इकॉनॉमीजमध्ये सायकल आहे, कंट्रीजच्या इकॉनॉमीजमध्ये पण सायकल आहे. तर देयर इज ऑलवेज अन अप अँड डाऊन. तर त्याच्यामध्ये अजून स्टील सेक्टरची जी सायकल आहे ती वरती गेलेली नाहीये मेटल्समध्ये. म्हणून मग मेटल सेक्टर विकायचं नाही. आणि टाटाजमध्ये आणि मेटल सेक्टर्समध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट ठेवायचे अनुपमा. इकॉनॉमीज ऑफ स्केल. आता छोटेवाले जे लोक आहेत ज्यांची 100 टन 150 टन जे काही मेटल्स बनवतात, they cannot survive in the market now. Today it is a question of economies of scale. And Tatas have the economies of scale. As they have economies of scale, they are one of the lowest cost producer of steel in the world. They have access to the world market. They've acquired companies like Chorus, Nat Steel, Millennium Steel. एवढ्या त्यांनी एक्विजिशन्स केल्या आहे. प्लस एक्सपेन्शन जे इंडियामध्ये जे करतात आहे, तर या हिशोबाने त्यांचा पण टाइम येईल. त्याला म्हणतात ना, हर इसका दिन आता है.
अगदी हर माणसाचा दिवस येतो. टाटा स्टीलचे पण दिवस येतील मॅडम, तुमचे पण दिवस येतील. आणि टेक महिंद्रामध्ये विकू नका. 1500 रुपयाचा भाव दिसेल येणाऱ्या टाइममध्ये. आता जो काही त्याचा भाव आहे इथून तुम्हाला 1500चा भाव दिसेल. अनेक इन्व्हेस्टर्सचे आपल्याला फोन येतात, शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांचे फोन आहेत. आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत पुण्यावरून अनिल भट. नमस्कार अनिलजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मी ज्येष्ठ नागरिक आहे. हो. मला असं विचारायचं आहे की आता या सध्या परिस्थिती जेव्हा बाजार खाली चालला आहे तेव्हा म्युच्युअल फंडात की शेअर बाजारात की बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करावी? भट साहेब, खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही. त्याचा एकच उत्तर देईल की आता जसं तुम्ही म्हणाले ज्येष्ठ नागरिक आहे, तुम्ही रिटायर्ड लाईफ आहे, पेन्शनेबल जॉब आहे, सगळ्या तुमच्या लायबिलिटीज रिस्पॉन्सिबिलिटीजवरून तुम्ही ओव्हर झाले आहे, मग कशाला काही स्टॉक मार्केट करायचं नाही. हर माणसाला आपलं जे म्हणतात जी वेल असते, अगर तरी पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, अँड सिन्स यू हॅव रिटायर्ड आणि तुमच्यामध्ये एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे, तर मग म्युच्युअल फंड रूट मी कोणालाही सजेस्ट नाही करत, कारण त्याच्यामध्ये पुरा पैसा तुम्हाला मिळत नाही. एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असते, त्यांची स्टाफ कॉस्ट आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आहे म्युच्युअल फंड्सची. मग मी म्हणेल की त्या रिस्क टेकिंग एबिलिटीवरच आपल्याला पैसा मिळतो. याच्यामध्ये जेव्हा इन्फ्लेशन हाय असतं तर बँकेमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळतो, तर मग ते पण चांगलं नाही आहे. आणि तुमची पेन्शनेबल जॉब असेल आणि काही पैसा तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा असेल तर डेफिनेटली त्यांनी इक्विटी मार्केट्समध्ये जायचं. आणि याच्यामध्ये मी हेच म्हणेल की हा जो टाइम आहे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, क्योंकि इक्विटी मार्केट्सने 2008 पासून आउट परफॉर्म केलं नाही आहे. गोल्डनी चांगले रिटर्न्स दिले, लँडनी चांगला रिटर्न दिलाय, सिल्वरनी चांगला रिटर्न दिलाय. तर त्याच्यासाठी मराठी माणसासाठी जसं मी सांगतोय की माझी कोणतीही वेबसाईट नाही आहे, वेबसाईटमध्ये जाऊ नका. माझा जो पर्सनल नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडवायझरी सर्व्हिसेस मिळतात आहे, तर त्याचा तुम्ही लाभ घ्या. नंबर जसा 9967781988. मराठी माणसासाठी खूप माझी हळहळ होते की त्या माणसांनी स्टॉक मार्केटमधून पैसा कमवावा आणि येणाऱ्या या 2 वर्षांमध्ये इट विल बी अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आणि हे समजा की हे शब्द माझे इथून येतात आहे हृदयापासून. मी स्वतः शेअर्स विकत घेत नाही, पण अगर ते तुम्ही म्हणाल की अरे स्वतः घेत नाही तांबे, मग आम्हाला कशी राय देतो, पण अगर मी घेतले तर मग माझा बायस्ड ओपिनियन होईल, मग माझी जी सच्चाई येते ती येणार नाही. म्हणून मी ते शेअर्स घेत नाही. अगर तुमच्यामध्ये रिस्क टेकिंग एबिलिटी आहे, ती एक रिस्क ॲपिटाईट आहे, आग आहे इथे, इवन इफ यू आर रिटायर्ड, मग इक्विटी मार्केटमध्ये जा. अगदी आपल्याबरोबर एका अशा जिल्ह्यातून फोन आलाय. खरं तर यापूर्वी कधी जालन्यामधून आपल्याला फोन आलेला नव्हता. जालना जिल्ह्यामधून आपल्याबरोबर प्रतीक शिंदे आहेत. नमस्कार प्रतीकजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार सर, मी जालना जिल्ह्यात बोलतो. प्रतीक शिंदे. हो सर, मला शेअर बद्दल माहिती किती देईल? शेअर मार्केट बद्दल आपल्याला माहिती हवी आहे. ठीक आहे, ठीक आहे, आला प्रश्न आपल्या लक्षात आला. शिंदे साहेब, इन शॉर्ट मध्ये या प्रोग्राममध्ये मी माझा पर्सनल नंबर पण दिलाय. उद्या रिपीट असतो हा कार्यक्रम 9 ते 9:30. हो, तो हे करा, मला फोन करा, कारण आमच्याकडे टाइमची कमी असते, तर मला पर्सनल फोन करा, मी तुम्हाला गाईड करीन. अगदी आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत, कोल्हापूरवरून संदीप बोलतात. नमस्कार संदीप, विचारा आपला प्रश्न. हॅलो. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा. सर, माझ्याकडे पॅराबोलिक ग्रेड नावाचे शेअर्स आहे. काय भावाने घेतले होते? मी 40 रुपये भावाने 2000 क्वांटिटी घेतलेली. आता 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 आजचा भाव काय, करंट भाव? त्याचा भाव आहे आता 10 रुपये. किती हजार शेअर्स आहे तुमच्याकडे? 2000 शेअर्स. आणि किती टाइम फ्रेम पहिले घेतले होते? मी ते घेतलेले 2008-9 साठी. 8-9 म्हणजे मग आता माझं म्हणणं हे आहे की 10 रुपये पण अगर आपल्याला मिळतात आहे तर ते विका. आणि जो पैसा मिळतोय तर आपल्याला हा जो करंट रेटमध्ये अशोक लेलँड मिळतोय तो घ्या. आणि आपण एक्सपेक्टेड प्राइस आहे, टार्गेट प्राइस अशोक लेलँडची 1.5 ते 2 वर्षांमध्ये 200 रुपये. तर जो पॅराबॉलिकमध्ये तुम्हाला जो 30 रुपयाचा नुकसान होतो, ऍटलीस्ट 20-22 रुपयाचा नुकसान फक्त तुमचा भरपाई होईल. तर त्याच्यामध्ये नुसतं बसून राहणं, 2009 पासून आपण बसलेलंच आहे, तर इट डझंट मेक एनी सेन्स. एक्झिट करा. अगदी आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत, औरंगाबाद वरून बोलतात आनंद पाठक. नमस्कार, विचारा आपला प्रश्न आनंदजी. नमस्कार तांबे सर. नमस्कार. माझ्याकडे 200 शेअर्स HDFCचे आहेत. 800 रुपयांनी घेतलेले आहेत. मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. तर माझा व्ह्यू 2 ते 4 वर्षाचा पुढचा आहे, तर मी होल्ड करू शकतो का ते शेअर? येस, ॲब्सोल्युटली. HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन सर्वात बेस्ट कंपनी आहे याच्यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये. आणि जो बँकिंगचा मॉडेल जो त्यांनी केला तोच पब्लिक सेक्टर्सनी पण केला. तर फायनेस्ट कंपनी आहे, त्याला होल्ड करून ठेवा. 4 वर्षाचा हेतू नका ठेवू, 1.5 ते 2 वर्ष ठेवा आणि प्रॉफिट जरूर बुक करा, क्योंकि प्रॉफिट बुकिंग फार जरूरी आहे. नाही तर काय होतं माहिती आहे, तुम्ही प्रॉफिट बुक करत नाही, तो शेअर
शेअर फक्त वरती जातो, तुम्ही त्याची व्हॅल्यू बघता आणि फक्त माणूस प्रसन्न होतो. त्याच्यानंतर परत दुसरं काहीतरी रिझन येईल, रिसेशन येईल, काही पण सेटबॅक येईल, मग परत ते शेअर्स खाली गडगडतात. मग आपण परत बघतो अरे वरच्या प्राइसवरून परत खाली आला. तर पैसा हातात यायला पाहिजे. द मनी शुड गेट इन टू युअर पाम्स अँड यू मस्ट एन्जॉय. जसं मी त्यांना सांगितलं, सेचल्सला जा, वेस्ट इंडिजला जाऊन या, असं काहीतरी तुम्ही मजा करा. म्हणजे यू मस्ट एन्जॉय दॅट मनी विथ युअर फॅमिली. दॅट इज व्हॉट द बॉटम लाईन इज. अगदी ह्या सगळ्या शेअर्स टिप्स बरोबर ह्याही तुम्ही टिप्स देतात, ते निश्चित प्रेक्षकांना खूप आवडत असतील. आज तुम्ही इथे आलात आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपण या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.